हाय, मी गौरी कोलवालकर. माझे यूट्यूब चॅनल तडका बाय गौरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक अशी मिष्टान घेऊन आली आहे जे उन्हाळ्यासाठी अगदी योग्य डेझर्ट आहे. तर त्याचं नाव आहे मँगो भापा दही. या क्रीमी मिष्टांसाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया. ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 आंब्यांचा पल्प. त्याच्यानंतर आपलं मेन इन्ग्रेडियंट आहे दही. हे 1 किलो दही आहे. हे मी बांधून ठेवलं होतं. 1 कप कंडेन्स मिल्क. गार्निशसाठी पिस्त्याचे काप, वेलची पूड आणि आंब्याचे काप. चला तर आता आपण सुरुवात करूया आपल्या अतिशय क्रीमी आणि थंड असे डेझर्टसाठी. त्याचं नाव आहे मँगो भापा दही. तर सर्वात आधी आपण घेणार आहोत आपलं हंग कर्ड. हे आपण चांगल्या पद्धतीने फेटून घेऊया. ह्याच्यात आपण मिक्स करणार आहोत 1 कप कंडेन्स मिल्क. कंडेन्स मिल्कची ही रेसिपी मी तुम्हाला देणार आहे. हे घरात केलेलं कंडेन्स मिल्क आहे. नंतर आपलं स्टार इन्ग्रेडियंट जे आहे मँगो पल्प. सगळ्यात प्रथम आपण हे सगळं पहिलं मिक्स करून घेऊया. आता हे चांगलं स्मूथ मिक्स झालेलं आहे. तर ह्याच्यात आपण थोडीशी इलायची पावडर घालणार आहोत आपली आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आता आपलं बॅटर रेडी झालं आहे. तर मी हे बॅटर आपलं हे केक टिन आहे त्याच्यामध्ये मी घालून घेते. तर आपण आपलं बॅटर आता केक टिन मध्ये काढून घेतलेलं आहे. हे बॅटर आपण ज्या पद्धतीने आपण इडली, आपले ढोकळे स्टीम करतो त्या सेम पद्धतीने आपल्याला हे स्टीम करायचं आहे. तर हे आपल्याला 25 to 30 मिनिट्स साठी स्टीम करून घ्यायचं आहे. मग चला आपण हे स्टीम करून घेऊया आणि नंतर मग आपण पुढचा प्रोसेस बघूया. तर हे टिन मी आता फॉइल पेपरनी बंद करणार आहे. चांगलं झाकून घेणार आहे आणि आपण आता स्टीम करायला ठेवून देऊया. अर्धा तास आपण मँगो भापा दही हे स्टीम करून घेतलं होतं आणि त्यानंतर 2 तास आपण हे फ्रीज मध्ये थंड करायला ठेवलेलं होतं. आता आपली मँगो भापा दही ही रेडी आहे. तर हे मी मँगोज आणि काही पिस्त्याच्या तुकड्यांनी गार्निश केलेली आहे. तर नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट्स मध्ये कळवा की तुम्हाला ही डिश कशी वाटलेली आहे. आणि जर का तुम्ही माझा लास्ट एपिसोड मँगो चीज केक बघितला असेल तर नक्कीच त्याच्याबद्दल मला कमेंट्स करा. आणि बघितला नसेल तर त्याचेही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडला. थँक्यू.